काय आज तुम्ही चौघत आले, बाकीचे कुठे गेले? सर बाकीचे पंचमीचे धोका खेळा गेले, कोणी मामाच्या घरी गेले, कोणी सुट्टीवर आहे. बरं बरं, तुम्हाला झोके खेळायचे नाही का? नाही सर, आम्ही शाळा सुटल्यावर खेळणार सर. बरं बरं, मी तुम्हाला अतिशय एक साधा प्रश्न विचारणार आहे. त्या साध्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे बरं का. आणि प्रश्न गणिताचा आहे. 50 अधिक 20 बरोबर किती? सांग रे चिंट्या. 50 अधिक 20 बरोबर अरे बाबा जल्दी बोल. काय सशाच्या पुढे जाय ना. सर 70 सर. करेक्ट. हा 20 अधिक 50 किती तू सांग. सर 70च ना. 50 अधिक 20 केले तरी 70 होतील सर. आणि 20 अधिक 50 केले तरी 70 होतील सर. करेक्ट. हा तर तू सांग आता. 70 अधिक 30 बरोबर किती? 70 अधिक 30 सर 50. अरे वांगेर तोंड्या, बरोबर सांग ना. 70 अधिक 30 50 होतात का? कश काय होतात 50 बाबा? सर 50 होतात सर. अरे 70 अधिक 30 100 होतील ना. 100 सर माहिती 100 होतात. 50 मी सांगितले, बाकीचे 50 बनता सांगाल ना सर. कोण सांगल? हा बरं मला एक सांग, तुझं जेवण किती आहे? तू किती पोळ्या खात? सर जेवण उचकून काढायचं नाही. तुम्ही काही एखाद्या जेव घातला नाही हा का? तुमच्या घरी जेवत नाही मी. जेवण किती आहे काय किती आहे? अरे बाबा तू तुझ्याच घरी जेवतो, मी जेव घालत नाही. पण तुझं जेवण किती पोळ्या किती खातं तू मला सांग एकदा. सर मी 5 पोळ्या खातो, वरण भात भाजी खातो सर. हा 5 चपात्या लागतात सर आपल्याला एका टायमाला. मग 5 पोळ्यामधल्या 2.5 पोळ्या तू बंट्याला देतं का? बंट्याला मी काऊन दुसरा 2.5 पोळ्या माय? हा हा मग बंट्याला 2.5 पोळ्या काऊन देऊ म्हणतं? मग बंट्या 50 कसे सांगाल तुझे? हा माकड तोंड्या. चला एक तुम्हाला उदाहरण देतो. समजा चिंटू फुटबॉल खेळतो, याचं भविष्य काय सांगा? सर चिंटू फुटबॉल केव्हा खेळेल सर? त्याला फक्त फुटबॉल हा शब्द तरी म्हणायला हवा सर. हा करायचे. जास्त शहाणपणा करू नको. सरळ सरळ सांग, चिंटू फुटबॉल खेळतो याचं भविष्य काय कोण सांगते? बंट्या सांग बरं तू. हा चिंटू फुटबॉल खेळते याचा भविष्य काय सर? चिंटू फार मोठा फुटबॉलपटू होणार. अरे वानियर तोंडी हो, एका तरी प्रश्नाचं उत्तर बरोबर देत जाणं. हा